पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे। बुधवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे। या घटनेतील फरार आरोपी 2 दिवसापासून फरार होता। अखेर पुणे पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडेच्या मुसक्या आवळल्या आहेत। पोलिसांनी ड्रोनचा वापर करून त्याच्या गावात एका कॅनॉलच्या खड्ड्यात दत्तात्रय गाडे लपलेला पोलिसांना सापडला। बुधवारी पहाटे स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या या घटनेनंतर पुणे पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला। घटनास्थळी उभी असलेल्या या बसमधील पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून ही बस तिथून हलवण्यात आली। सदर घटनेतील तरुणीवर पुण्यातील रुग्णालयात उपचार चालू असून तिचा जबाबही नोंदवण्यात आला आहे। बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर यातील आरोपी दत्तात्रय गाडे तरुणीला बसमध्ये नेत असल्याचे आणि तसेच घटनेनंतर बसमधून खाली उतरून निघून जात असल्याचं दिसून आलं। तसेच या घटनेतील आरोपीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला। आरोपी हा सराईत गुन्हेगार असून बसस्थानकांमध्ये चोऱ्या, पाकिटमारी आणि तत्सम गुन्हे करण्यात याआधीही तो पोलिसांच्या रडारवर आलेला होता, अशी माहिती तपासानंतर समोर आली आहे। तरुणीवर बलात्कार केल्यानंतर आरोपीनं तिथून पळ काढला। त्याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी 13 पथकं तैनात केली होती। तसेच त्याचा ठाव ठिकाणा सांगणाऱ्या व्यक्तीला 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं। मात्र सदर आरोपीची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या घरी चौकशी करण्यात आली, परंतु चौकशी दरम्यान तो घरी नसल्याचं दिसून आलं। त्याच्या मोबाईल लोकेशनचा तपास सुरू करण्यात आला। तसेच आरोपीने गेल्या काही दिवसांत फोन केलेल्या व्यक्तींकडे चौकशी केली। गुरुवारी सूत्रांकडून पोलिसांना आरोपी दत्तात्रय गाडे हा शिरूरमधील त्याच्या गुणाट या गावी लपल्याची माहिती मिळाली। पोलिसांची 10 पथकं दत्तात्रय गाडेला अटक करण्यासाठी गुणाट गावात दाखल झाली। गुरुवारी दिवसभर पोलीस दत्तात्रय गाडेचा शोध घेत होते। दरम्यान रात्रीच्या सुमारास दत्तात्रय गाडे गावातील एका नातेवाईकाकडे पाणी पिण्यासाठी येऊन गेल्याची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना फोन करून दिली। यावेळी आरोपी गाडेनं आपल्याला शरण जायचं असल्याचंही सांगितलं। तिथून गाडे गावातल्याच एका उसाच्या फडात जाऊन लपल्याचं पोलिसांना समजलं। त्यानंतर पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने दत्तात्रय गाडेला शोधण्यास सुरुवात केली। मध्यरात्रीनंतरही पोलिसांचा ड्रोन संबंधित उसाच्या शेतावर फिरून आरोपी गाडेचा शोध घेताना दिसत होता आणि अखेर या नराधम आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांचा प्लॅन काय होता तर ड्रोनने तुझ्यावर लक्ष ठेवलं जात आहे, तू ताबडतोब जिथे आहेस तिथून बाहेर येऊन पोलिसांना शरण ये, पोलीस तुझ्यावर लक्ष ठेवून आहेत, अशी घोषणा पोलिसांकडून सातत्याने ड्रोनच्या माध्यमातून केली जात होती। अखेर दत्तात्रय गाडे कुठे लपून बसला हे पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी दत्तात्रय गाडेशी ड्रोनच्या माध्यमातून संवाद साधला। आपण तिथे पोहोचत असल्याचं त्याला सांगितलं। तसेच तू घाबरू नकोस असा दिलासाही पोलीस त्याला देत होते। आपण बोलल्यानंतर सदर आरोपी कॅनॉलच्या खड्ड्यातून बाहेर येऊन उभा राहिल्याचंही शोध घेणाऱ्या एका पोलिसानं नमूद केलं। तसेच डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून पोलिसांनी दत्तात्रय गाडेचा शोध सुरू केला। अखेर कॅनॉलच्या खड्ड्यातून बाहेर आलेला दत्तात्रय गाडे पोलिसांच्या हाती लागला। त्यानंतर मध्यरात्रीच पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेतलं आहे। तर मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेड इटला सबस्क्राईब करा।